नमस्कार, मी रेणू. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ब्लाऊज पीसच्या उरलेल्या कपड्यांपासून आपण छान अशी एक भेटवस्तू तयार करणार आहे किंवा संक्रांतीला वाण म्हणून आपण ही वस्तू देऊ शकतो. खूप छान असे कमीत कमी साहित्यात अशी ही वस्तू तयार होते. व्हिडिओ ज्या पद्धतीने मी तुम्हाला माप दाखवते त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जेवढा कपडा असेल त्यामध्ये तुम्ही बसवू शकता. आता माझं 10 इंचाचा कपडा भरलेला आहे आणि रुंदी म्हणाल तर 11 इंच 11.5 मी जेवढा कपडा बसला तेवढा सगळा घेऊन टाकलेला आहे. भरलेला कपडा कट करून घेते आहे आणि त्याचे 2 भाग करून घेतले आहे. 10 बाय 10, 10 बाय 15 किंवा 8 बाय 8 अशा कुठल्याही मापात तुम्ही हे पाऊच बनवू शकता. या कपड्याचे 2 भाग तयार केलेले आहेत. मेन फॅब्रिकचे 2 भाग मी असे कापून घेतलेले आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला अस्तर लावण्यासाठी त्याच मापाचे 2 भाग करून घ्यायचे आहे. आता मी इथे अस्तर त्याच फॅब्रिकचे घेतलेले आहे. तुम्ही कॉटनचेही घेऊ शकता, फक्त मॅचिंग हवे. व्हिडिओत जसे दाखवले आहे तसे डाव्या आणि उजव्या हाताच्या दोन्ही बाजूंच्या भागांना चारही फॅब्रिकला आपल्याला गोट वाळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता 4 फॅब्रिक मी तयार केलेले आहे. मी कॉटनचं अस्तर न घेता मेन फॅब्रिकचेच घेतले आहे की तुम्हाला ते शेवटी कळेल की मी मॅचिंग फॅब्रिक का घेतलेले आहे ते. मी व्हिडिओत सांगते आहे तसंच दोन्ही फॅब्रिकच्या वरच्या आणि खालच्या बाजूला टिप टाकायची आहे. मात्र आपल्याला एक इथे गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घ्यायची आहे का आपल्या सीध्या कपड्यावर सीधा कपडाच आला पाहिजे, उलटा कपडा बाहेरच्या बाजूला आला पाहिजे. अशा पद्धतीने मी टिप टाकून कपडा सरळ करून घेतलेला आहे. दोन्ही फॅब्रिकला मी सेम पद्धतीने टिप टाकून वरच्या आणि खालच्या बाजूला टिप टाकून त्याला दाबटिपही टाकून घ्यायची आहे. काठाचा भाग मी खालच्या बाजूला घेते आहे जेणेकरून आपली वस्तू छान दिसेल. आता मी जसं दाखवते आहे तसं वरच्या भागाकडून वरच्या टिपपासून 2 इंचापर्यंत आपल्याला खाली एक मार्जिन करायचे आहे जेणेकरून आपली टिप स्ट्रेट येईल. आणि एक टिप टाकल्यानंतर बरोबर 1 इंचाच्या अंतरावर खाली अजून एक टिप टाकायची आहे. जसं मी दाखवते आहे दोन्ही फॅब्रिकला सेम पद्धतीने टिप टाकून घ्यायची आहे. असे 2 फॅब्रिक तयार केल्यानंतर आता ते एकावर एक ठेवायचे आहे. सरळ बाजू मधल्या बाजूला जाऊ द्यायची आणि वरच्या बाजूला उलट बाजू करायची आहे. मी दाखवते त्याप्रमाणे टिप टाकायची आहे. कपड्याच्या तिन्ही बाजूला टिप टाकायची आहे. मात्र ज्या आपण आडव्या 2 टिप टाकलेल्या आहे ती जागा सोडून द्यायची आहे आणि मी दाखवते आहे त्याप्रमाणे ती जागा सोडून पुढे टिप जॉईन करायची आहे. आणि अशा पद्धतीने आपण कपडा उलटा करून घेत आहोत. काठाचा भाग खाली आलेला आहे आणि वरचा भाग हा मोकळा ठेवलेला आहे. कपड्याच्या खालच्या 2 कोपऱ्यांना दामनने किंवा टोकदार एखाद्या वस्तूने आपल्याला कोपरे काढून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याची फिनिशिंग छान दिसेल. मी अस्तर का मॅचिंग लावलेला आहे कारण की आतला भागही आपला थोडा दिसणार आहे. मध्ये किती मोठा स्पेस तयार झालेला आहे. यामध्ये आपण खूप छान सामान ठेवू शकतो. तांदूळ, खोबऱ्याची वाटी, नाणं, सुपारी असं बरंच सामान, बांगड्या, बरंच सामान त्यामध्ये मावेल. आता ज्या 2 जागा आपण मोकळ्या ठेवल्या होत्या आडव्या टिप मारल्यानंतर त्याला लेस किंवा आपण ह्या कपड्याची दोरी बनवू शकतो किंवा आपल्याकडे असेल ती कुठली आपण रेडीमेड लेसही आपण यात टाकू शकतो. एका बाजूने एंटर केल्यानंतर ती दुसऱ्या बाजूने काढायची आहे आणि त्याच्याच विरुद्ध बाजूने पुन्हा आपल्याला तशीच स्टेप करायची आहे. अशा पद्धतीने आपण दोरी टाकून घ्यायची आहे आणि बघू शकता मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे किती सुंदर असा आपला बटवा तयार झालेला आहे. ओटी बटवा आपण म्हणू शकतो. बड्डेला रिटर्न गिफ्ट म्हणून किंवा रिटायरमेंटच्या कार्यक्रममध्ये सुद्धा तुम्ही रिटर्न गिफ्ट म्हणून ही असं वस्तू तुम्ही देऊ शकतात. खूप छान वाटतं. लेडीजला या गोष्टी खूप आवडतात. एकदा ट्राय करून बघा. खूप सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपण एक दुसरं DIY करणार आहोत. हे पण अगदी छोट्या कपड्यापासून आहे. कॉईन पाऊच म्हणता येईल तुम्हाला.
यासाठी मी वेल्वेटचा कपडा घेतलेला आहे आणि याला काही मी अस्तर लावणार नाही आहे, कारण की हा बराच जाड कपडा आहे, त्यामुळे मला काही याला अस्तर लावावं वाटलं नाही. किती कपडा भरतोय ते आधी मी बघून घेतला आहे आणि कशा पद्धतीने ॲडजस्ट होईल त्याची मी ॲडजस्टमेंट करते आहे. साधारणतः मला वरती 2 ते 3 इंचाचा वरती जास्तीचा कपडा पाहिजे आहे एका बाजूने तो 4, 4.5, 5 इंचाचा असा बसवायचा आहे. टेपने मी मोजून घेते. आता हा कपडा 12 इंच भरला आहे, त्याला फोल्ड करून तो ॲडजस्ट करून 4 ते 4.5 बसवायचा आहे मला आणि वरती मला 2 ते 3 इंच जास्तीचा कपडा पाहिजे. आता आहे तो कपडा मी एकसारखा करून घेते आणि पुन्हा एकदा माप घेऊन बघते. या कपड्याची तुम्ही मोठी पर्सही शिवू शकता आणि खूप छान छान मोबाईल पाऊच, वन साईड पाऊच, वन साईड बॅग, मिनी पर्स, खूप छान असे वेल्वेटच्या कपड्यापासून बॅग तयार होतात. आता याचं मी एक कॉईन पाऊच बनवते आहे. याच कपड्यापासून मी एक स्लिंग बॅग पण बनवलेली आहे. खूप सुंदर अशी, म्हणजे लहान मुलींसाठी तर खूप ही सेल होते. मी दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला माप घ्यायचे आहे आणि दोन्ही बाजूला गोट वाळून घ्यायचं आहे. वरच्या आणि खालच्या बाजूला जी कमी साईज आहे त्या बाजूला आपल्याला गोट वाळून घ्यायचा आहे. आता मी गोट वाळून घेतलेला आहे. आता मी दाखवते त्या पद्धतीने एकदम व्यवस्थित असं बघायचं आहे. येथे आपल्याला वेगळ्या पद्धतीने थोडं स्टिच करायचं आहे. खालचा भाग 4 ते 4.5 इंचाचा भाग टाकून त्यावर वरचा 2 ते 2.5 इंचाचा भाग घ्यायचा आहे आणि थोडासा अर्धा इंच त्यावर मी दाखवते त्या पद्धतीने अर्धा इंच खालच्या 4.5 इंचावर वरचा 2.5 इंचाचा भाग आला पाहिजे आणि दोन्ही बाजूला टिप टाकून घ्यायची आहे. मी दाखवते त्या पद्धतीने. हे पाऊच मी उलट करून घेते आहे आणि त्याचे जे एजेस आहेत ते त्या टोकाच्या वस्तूने बाहेर काढून घ्यायचे आहे आणि वरचा 2 इंचाचा भाग हा आतल्या बाजूने गेलेला आहे आणि खाली 4.5 इंचाचा भाग हा त्याच्यावरती आला आहे, म्हणजे आपले पैसे पडण्याचं काहीच शक्यता नाही आहे. आणि इथे एक आपल्याला टच बटन लावायचे आहे, म्हणजे जेणेकरून आपण असं ते स्टिक करू शकतो. बघू शकता किती मऊ आणि स्किनलाही काही प्रॉब्लेम होणार नाही असं इतकं सुंदर पाऊच तयार झालेला आहे.